ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रहला दलो पावन झालो चराचरे. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. गंगा विशुद्धम निदपादस्पर्शम सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं दं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगा गिरिजयोगिराजं. शुचिः शीलः समदक्षः स प्रतापि जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानंद विग्रहं. विठाला विठाला हॅलो हॅलो. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान संत भगवत भक्त वेदसुज्ञ भक्तितज्ञ वारकरी तत्वज्ञ संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबराय आणि जगद्गुरु तुकोबराय यांच्या एकनिष्ठ शिष्या ब्रह्मचित्कला श्री संत बहिणाबाई महाराज यांचा असून आजच्या अभंगामध्ये संत बहिणाबाई महाराज या वारकरी संप्रदायाची इमारत कशी तयार झाली याचं प्रतिपादन करतात. विठाला विठाला आणि हा अभंग आज सेवेकरता घेण्याचं विशेष कारण पत्रिका श्री स्वामी समर्थ निवास या वास्तूचा वास्तुशांती आणि गृहप्रवेश सोहळा त्यांचा असणारा समस्त भराड परिवार या परिवारामध्ये श्री निवृत्ती बारकू पाटील भराड, श्री बाबासाहेब निवृत्ती पाटील भराड, सुनील निवृत्ती पाटील भराड, रोहित बाबासाहेब पाटील भराड, आदित्य सुनील पाटील भराड व समस्त भराड पाटील परिवार भगूर यांच्या अथक प्रयत्नातून परिश्रमातून कष्टातून आज ही साकारलेली वास्तू आणि या वास्तूचा वास्तुशांती गृहप्रवेशाचा सोहळा या निमित्तानं या परिवारावर प्रेम करणारे उपस्थित सर्व पाहुणे मंडळी आप्तेष्ट आजच्या कीर्तनासाठी उपस्थित आपल्या पंचक्रोशीतील योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज फडावरील सर्व गायक त्यामध्ये प्रामुख्याने ज्यांची विशेष प्रकारची उपस्थिती आदरणीय हरिभक्तपरायण भजन सम्राट गुलाबजी महाराज मलिक महाराजांची या ठिकाणी उपस्थिती त्यांनाही धन्यवाद. भजन सम्राट आदरणीय गणेशजी महाराज पवार यांचीही या ठिकाणी उपस्थिती त्यांनाही धन्यवाद. आमचे पानबीवरून आलेले गायकवाड महाराज त्यांनाही धन्यवाद. आणि आमच्या अतिशय जिवलग मित्र खास घायगावरून ज्यांच्या या ठिकाणी विशेष उपस्थिती आदरणीय सच्चिदानंद महाराज शास्त्री महाराजांची या ठिकाणी उपस्थिती महाराजांनाही धन्यवाद. आदी करून समस्त ग्रामस्थ मंडळ भगूर आमच्या भगोर गावातील योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज भजनी मंडळातील सर्व टाळ घेऊन उभे असणारे भजनी मंडळ आदी करून कोण कोणी पाहुणे पाणवीकर भजनी मंडळ सगळ्यांच्या चरणी नतमस्तक सेवेला प्रारंभ. विठाला अभंग 6 चरणाचा आहे. बहिणाबाई महाराज यांचा आहे आणि वारकरी संप्रदायाची इमारत ही कशी तयार झाली याचं प्रतिपादन करणारा आहे. विठाला निमित्त आज वास्तुशांतीचा आहे. मग प्रश्न असा आहे की वास्तुशांती म्हणजे काय. एकंदरीत आपण विचार केला तर आपल्या पूर्वजांनी आपल्याला ज्या काही रूढी परंपरा घालून दिलेल्या आहेत त्या काही वेडपणा म्हणून घालून दिलेल्या नाहीत. त्याच्या मागे काहीतरी शास्त्र आहे, विधान आहे. आणि तुमच्या मनाला जर विश्वास होत नसेल तर जगद्गुरु तुकोबराय सांगतात पहावे पुराणे तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी पहावे पुराणे विचारुनी. पुराणांना विचारा का घालायची वास्तुशांती. तर पुराण सांगते की शास्त्रामध्ये आपण वास्तू बांधत असताना आपण कितीही मोठी वास्तू त्या ठिकाणी बांधली किंवा कुठल्याही प्रकारचं कार्य आपण केलं पण त्या कार्याचा हेतू जर सिद्ध होत नसेल तर ते कार्य यशस्वी होत नाही, त्या कार्याला सिद्धीही प्राप्त होत नाही. घर बांधलं, त्या घरामध्ये गेल्यानंतर सुख शांती आणि समाधान आपल्याला अपेक्षित आहे, परंतु याच्या उलट होता आपल्याला
सुख समाधान शांती भेटत नाही, उलट कलह आपल्या मागे लागत असतो. याला वास्तुदोष असं निर्देशन शास्त्रानं केलेलं आहे. आणि या वास्तुदोषाचं निर्देशन करण्यासाठी वास्तुशांती आहे. विठाला विठाला त्यामध्ये आपण ज्या ठिकाणी वास्तू बांधत असतो त्या जागेचाही संबंध आहे. काही ठिकाणी जागा सुद्धा सदोष आहे. आपण प्रवास करत असतो आणि प्रवास करत असताना बहुधा काही ठिकाणी आपल्याला भेटतं की या ठिकाणी जास्त अपघात झालेत वगैरे वगैरे, सगळ्यांना माहिती आहे का? कारण त्या ठिकाणी जागेला दोष मानलेला आहे. रामायणामध्ये सुंदर प्रसंग आला. भगवान प्रभू श्री रामचंद्रांना 14 वर्षाचा वनवास, आणि वनवास भेटल्यानंतर आदी भगवती सीतामाता आणि लक्ष्मणजी प्रभू श्री रामचंद्र तिघही वनवासाला निघाले. वनामध्ये सफर आहे आणि सफर प्रवास करत असताना प्रवास ते त्या ठिकाणी करू लागले. आणि प्रवास करत असताना मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामचंद्र पुढे चाललेले आहेत, मागं सीतामाता आहेत, त्यांच्या मागे लक्ष्मणजी आहेत. प्रभू पुढे चाललेत. चालता चालता चालत असताना अचानक सीतामातेच्या मनामध्ये विचार आला की मी जनकासारख्या ऐश्वर्य संपन्न राजाची कन्या आहे, दशरथासारख्या वीर राजाची सून आहे, आणि हे ब्रह्मांड ज्याच्या ताब्यात आहे तो माझा मालक आणि पती आहे. महिला मंडळ, सीता मातेचे हे 3 संबंध तुम्ही लक्षात घ्या. बाप हा बापाच्या घरामध्ये वैराग्याचे खांब आहेत. सासऱ्याचा जर विचार केला तर सासरा जिवंतपणे स्वर्गाची भ्रमंती करून येत होता. आणि मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू श्री रामचंद्रांचा जर विचार केला तर आपल्या सर्वांना माहिती आहे. पण एवढं असताना सुद्धा, एवढं वैभव असताना सुद्धा सीता माता वनवासाला विना चप्पल वल्कल परिधान करून गेल्या महाराज. आणि आपल्या महिला मंडळीला घरामध्ये थोडासा जर त्रास झाला, सासू काही बोलले तर हे बोलले तर आपल्या बळच त्या इंट्रेलच्या डब्या हातात घेतात महाराज. एवढी आदी भगवती आहे पण त्रास सहन केला. सीता मातेच्या मनामध्ये विचार उत्पन्न झाला की वनवास तर भगवंताला सांगितलेलं आहे, मालकाला सांगितलेलं आहे, आणि आपलं यांच्या मागं जायचं काय काम आहे म्हटले. सीता माते त्या जागेवरून पुढे गेल्या. लक्ष्मणजी त्या जागेवरती आले, आणि लक्ष्मणजी त्या जागेवरती आल्यानंतर लक्ष्मणजींच्या मनामध्ये सुद्धा विचार, भगवंताला वनवास आहे, ठीक आहे, पतीची सेवा ही पत्नीनं करायची असते म्हणून माता सीता माता सुद्धा त्यांच्या मागे चाललेल्या आहेत. मग हे दोघं चालत असताना मी यांच्या मागे का जावं? यदा कदाचित भगवान परमात्मा वनवासाला गेले, तिकडे भरतजी सुद्धा अरण्यामध्ये निघून गेले. मग राज्याची जबाबदारी, राज्य कोणाला भेटलं असतं? लक्ष्मणजींना भेटलं असतं. मी राज्य सोडून भगवंताच्या मागे चाललेलो आहे म्हटले. आणि प्रवास करत असताना थोडेसे पुढे तिघही जण त्या ठिकाणी गेले. आणि तिघही गेल्यानंतर माता सीता माता रडायला लागल्यात महाराज. सीता मातेचं झाल्यानंतर लक्ष्मणजी सुद्धा रडायला लागलेत. प्रभू चालतायत, पण चालत असताना रडतानाची फुसफुस, रडतानाचे हुंदके भगवंताच्या कानावरती पडले. आणि भगवंताच्या कानावरती पडल्यानंतर आदे भगवती सीता मातेला प्रभू श्री रामचंद्र विचारतायत, सीते का रडते तू? तुला अयोध्येची आठवण आली का? तुला जनक राजाची आठवण आली का? का नेमकी का रडते म्हटले तू? म्हटले नाही प्रभू, चालत असताना पती, तो का म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता, पतिव्रता समजून तुमची सेवा केली, पण आयुष्यामध्ये तुमची सेवा करण्याबद्दल कधीच माझ्या मनामध्ये संकोच निर्माण झाला नाही. पण काय माहिती आज माझ्या मनामध्ये हा संकल्प, हा संकोच कसा निर्माण झाला? ठीक आहे म्हटले. लक्ष्मणजींना विचारलं, तुम्ही का रडतायत? लक्ष्मणजी सांगतायत, प्रभू आयुष्यभर तुमच्या सावलीसारखं तुमच्या सोबत आहे, पण तुमची सेवा करत असताना माझ्या मनामध्ये सुद्धा संकल्प आला नाही. पण आज या जागेवरून चालत असताना काय संकल्प माझ्यामध्ये निर्माण झाला की माझ्या मनामध्ये सुद्धा स्वार्थ जागृत झाला. भगवंत असल्याने भगवंताने उत्तर दिलं, म्हटले लक्ष्मण सीता, यामध्ये तुमचा कुठल्याही प्रकारचा दोष नाहीये, कारण तुम्ही ज्या जागेवरून चाललेल्या आहेत ती जागाच दोषयुक्त आहे. विठाला 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 विठाला. या जागेवरती पूर्व काळामध्ये सुंद आणि उपसुंद नावाचे दैत्य मातले. आणि हे दैत्य मातल्यानंतर पृथ्वीवरती त्यांनी हाहाकार घातला.
कीर्तन होऊ दे ना, सप्ते होऊ दे ना, सप्ता करत असले तर त्याला जाऊन दम द्यायचे. एखादं भजनी मंडळात आला त्याला म्हणायचे काय भजन करून. एखाद्यानं माळ घातली तर त्याला बी माळ घातल्यावर मग काय आता. बरं, एखाद्यानं माळ घातल्यानंतर त्याचा सत्कार करावा ना. तो गावात आला की त्याला सुद्धा टोचून बोलायचे काय मग आता महाराजच झाले बुवा. घातली गळ्यात तुळशीची माळ, वाजवी देवाच्या नावानं टाळं केलं, बोक्यानं कपाळ काळ. आता असं मधल्यामध्ये दात खड्या खातात. ते म्हणतात नसती माळ घातली तर बरं झालं असतं. बरं, इतक्यावर तर दम मारावा नाही. काय मग आता महाराजच झाले, आता कशाला थोड्यासाठी येड्यावानी करायचं. आता इकडं माल चावत नाही, तिकडं गेले वारकऱ्याची आमटी भाकर आणायला. म्हणजे आपण स्वतः घालायची नाही, घातली त्याची टिकू द्यायची नाही. या लोकांचं हेच आहेत महाराज. आणि हे परमार्थाला विरोध करणारे सुद्धा आजचे दैत्यच आहे. यांच्या नादाला लागून आपली सुद्धा भक्ती होणार नाही. आणि एक सांगू, आपलं आयुष्य जगत असताना आयुष्य आपल्या आनंदामध्ये जगायला शिका. कारण तुम्ही तुमच्या वाटेवरती चालत असताना, तुम्ही तुमचं आयुष्य जगत असताना लोक तुम्हाला काय म्हणतील याचा कधीच विचार करू नका. लोक तुम्हाला फक्त नावच ठेवतात. लोकांनी ज्ञानोबराय तुकोबराय संतांना सोडलं नाही तर तुमचं आमचं काय घेऊन बसायचं. म्हणून आपल्या वाटेवरती आपण चालत राहायचं. ज्यावेळी तुम्ही यशस्वी व्हाल, सिद्ध व्हाल, त्यावेळी हेच लोक तुमचे पाय पकडायला तुमच्या घरी येतील. बेठाला बेठाला जगद्गुरु तुकोबराय सांगतात लोकांच्या नादी लागून भक्ती करू नका, त्या जुनिया जन भक्ती करा. हा, लोकांच्या जर तुम्ही नादी लागले तर तुमची भक्तीच होणार नाही म्हटले. या पृथ्वीवरती सुंदा आणि उपसुंदा नावाचे दैत्य मातले. आणि हे दैत्य मातल्यानंतर आहाकार करू लागले. आणि आहाकार करत असताना तपश्चर्याला बसले महाराज. त्यांना वाटलं भगवान शिवाची तपश्चर्या करू लागले. भगवान शिवजी भोळे आहेत. भगवान शिवजी लवकर प्रसन्न होते आणि दैत्य भगवान शिवाचीच उपासना करतात. शिवाच्या उपासनेला बसले. आणि उपासनेला बसल्यानंतर तपश्चर्या कठीण चाललेली आहे. आणि ही तपश्चर्या चालू असताना इंद्राला प्रश्न पडला, जर यांची तपश्चर्या जास्त झाली तर माझ्यावर संकट येईल आणि माझं गादी जाईल, माझं सिंहासन जाईल. म्हणून इंद्रानं तिलोत्तमा नावाची स्वर्गातली एक अप्सरा खाली पाठवली. आणि त्या दैत्यामध्ये पाठवल्यानंतर त्या दोनही दैत्यांची नजर दृष्टी त्या तिलोत्तमा नावाच्या अप्सरेवरती पडली. आणि अप्सरेवरती पडल्यानंतर त्या अप्सरेनं सांगितलं, तुमच्या दोघांमध्ये जो बलवान आहे त्याच्याशी मी विवाह करेल. आणि त्या दोघांमध्ये दोघांनाही त्या तिलोत्तमा नावाच्या अप्सरेला प्राप्त करण्याची इच्छा झाली. त्याच्याशी लग्न करण्याची, विवाह करण्याची इच्छा झाली. आणि हा म्हणायचा मी करणार, तो म्हणायचा मी करणार. असं करता 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 दोघांची भांडणं त्या ठिकाणी सुरू झाली. युद्ध चालू झालं. आणि युद्ध चालू झाल्यानंतर रक्तभंबाळ अवस्थेत ते दोन्ही दैत्य. आता किती नाही म्हटलं तरी दैत्यच आहे, कसं युद्ध चालू असेल. आणि युद्ध चालू झाल्यानंतर रक्तभंबाळ रक्तानं ती जागा व्यापून गेलेली आहे. आणि त्या ठिकाणी युद्धामध्ये दोघांचाही शेवट झाला. आणि शेवट झाल्यानंतर ती जागा जी आहे त्या जागेला त्या दोघांच्या दैत्यांच्या रक्तामुळं, त्यांच्या अंतामुळं त्या जागेला त्या ठिकाणी दोष प्राप्त झाला. या जागेवरती तुम्ही आल्यानंतर तुमच्या मनामध्ये स्वार्थ निर्माण झाला. कारण या आधी या जागेवरती त्या स्वार्थीचं रक्त सांडलेलं आहे आणि त्यांचा अंत या ठिकाणी झालेला आहे. म्हणून या जागेला दोष प्राप्त झालेला आहे. म्हणून तुमच्या मनामध्ये सुद्धा दोष त्या ठिकाणी निर्माण झाला, स्वार्थ निर्माण झाला. का? कारण भूमिदोष त्या ठिकाणी होता. आपण घर बांधतो, त्या घराच्या जागेवरती, ज्या जागेवरती आपलं घर आहे त्या जागेवरती आधी काय होतं, कसं होतं आपल्याला काही माहिती आहे का? नाही. एक भूमिदोष सांगितलेला आहे. दुसरा दोष म्हणजे सामुग्री नावाचा दोष. आपण घरासाठी साहित्य सामुग्री आणत असतो. मग ती सामुग्री आपण कुठून आणतो सचिन महाराज? लोखंड आहे, त्या लोखंडाच्या खाणीमधून लोखंड आपण आणत असतो. घराला वीट लागत असते, ती वीट आपण आणत असतो. पण ती विटेसाठी आता माती कुठून आणली, कुठं बनवली, कशी बनवली, नाही का? आपण वाळू त्या ठिकाणी आणत असतो. वाळू कुठून आणतो? नदीवरून. हा, मग आता नदीमध्ये आपण काय काय करत असतो? एखादा व्यक्ती जर आपल्यामध्ये गेला तर तो व्यक्ती गेल्याच्या नंतर त्याच्या आस्तीच आपण नदीवरती विसर्जनासाठी घेऊन जात असतो. आणि आस्ती अशा आहेत की त्या आस्ती आपण अग्नीला समर्पित केल्यानंतर सुद्धा जळत नाही. मग पाण्यामध्ये कशा विरघळतील, नाही का? त्या आस्ती ज्या आहेत त्या पाण्यामध्ये त्या आस्तींचं व्यापून त्या ठिकाणी त्या आस्ती बारीक 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 होतात आणि त्या वाळूमध्ये त्या आस्ती मिश्रित होतात.
आणि ती वाळू आपण घरासाठी वापरत असतो. ती वाळू आपण जर घरासाठी लावली आणि तो गेलेला आत्मा जो आहे, गेलेला माणूस जो आहे, तो जर अशांत असेल तर त्याच्या त्या आस्तीयुक्त वाळू आपल्या घराला लागत असते. मग आपल्याला शांती भेटेल का? हो नाही. सामुग्री नावाचा दोष सांगितलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचा तिसरा दोष म्हणजे संपत्ती दोष. विठाला विठाला आपण ज्या मार्गाने संपत्ती कमवतो त्या ठिकाणी सुद्धा दोष सांगितलेला आहे. जर दोषानं आपण कमवलेली संपत्ती असेल तर ती आपल्याला पचत नाही, तर कष्टाच पुरत नाही, तर हरामाचं कधी पचायचं? विठाला विठाला आपण जर टेबल खालून घेतले असतील, आपण जर आता काय काय सांगावं, मला त्याच्यातलं ज्ञान नाही. नंबर 2 आपण जर कमावलं महाराज, तर ते आपलं सुद्धा या हाताने घ्यायचं आणि ह्या हाताने द्यायचं. संपत्ती सांगितली सुद्धा माणसाने विचार करू नये. बाकीचा विषय आपला नाही. म्हणून आपण संपत्ती कशा मार्गाने कमवत आहोत याचं सुद्धा महत्व सांगितलेलं आहे. जर आपण कष्टानं कमवलेला असेल तर त्याच्यात आपल्याला समाधान आहे. दिवसभर काम करतो आपला शेतकरी, आणि काम केल्याच्या नंतर ज्यावेळी त्याचं पीक त्याच्या घरामध्ये येत असतं त्यावेळी काय आनंद असतो, तात्या उत्साहाच वेगळा असतो. का? कारण याच्या मागे कष्ट असतात. म्हणून आपण संपत्ती कशा पद्धतीने कमवतो याला सुद्धा सचिन महाराज वा जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे. संपत्ती कमवत असताना जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं की तुम्ही संपत्ती कमवा, पण कशी? जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे. उत्तम प्रकारचा व्यवहार तुम्ही करा, कष्ट करा, आणि त्याच्यातून तुम्ही संपत्ती कमवा, तरच तुम्हाला सुख भेटेल. विठाला विठाला आणि जर संपत्ती कष्टामधून नसेल तर कितीही कमवली तरी पुरत नाही महाराज. उदाहरण सांगून जाईल मी तुम्हाला रावणाचं. काय रावणाच्या संपत्तीचं वर्णन करावं? तुका म्हणे त्याची संपत्ती एवढी सांगा त्या कावडी गेली नाही. संपत्ती किती सांगायची जरी झालं तरी आपले या ठिकाणी आपलं कीर्तन या ठिकाणी पुरणार नाही, एवढी संपत्ती रावणाकडे होती. सचिन महाराज 7 कोटी घरे,
शुद्ध कांचनाची. कांचनाची. हा 7 कोटी घरं त्याची शुद्ध कांचनाची आहेत. महिला मंडळी तर आपल्याला एक नेकलेस केलं, एक मिनी गंटन केलं तरी आपण किती उड्या आणतो. तिथं 7 कोटी घरं सोन्याची आहेत. मग काय विचार करायचा. पण 7 कोटी घरं सोन्याची, पण ती सोन्याची घरं कष्टानं मिळवलेली नव्हती. रावणानं लंका ही हिरून घेतलेली आहे. कुणाकडून? शंकराकडून. हा भगवान शंकराकडून. विठाला विठाला. ऐका, माता पार्वती आणि भगवान शिवजी एक दिवस विहारासाठी त्या ठिकाणी गेले आणि विहारासाठी गेल्यानंतर बाजूला समुद्र आहे आणि समुद्राच्या काठावरती माता पार्वती बसल्या आणि बसल्यानंतर माता पार्वतीच्या पायाला काहीतरी धातुमय दगड त्या ठिकाणी स्पर्श झाला. दगड पायाला टोचला आणि टोचल्यानंतर माता पार्वतीने खाली बघितलं तर खाली काही टक्के भाग हा सोन्याने व्यापलेला होता. मग माता पार्वती त्या ठिकाणी भगवान शिवजींना म्हटली, समुद्राचा काही टक्के भाग हा सोन्यानं व्यापलेला आहे, याचा उपयोग आपण करायला पाहिजे. हा भगवान शिवजी म्हटले, अगं मी वैरागी, मला काय करायचं सोन्याचं. पण माता पार्वती ऐकत नाही. शेवटी स्त्री हट्ट आहे ना हो. महिला मंडळ, आता पुरुष मंडळ, मला एक सांगा, तुम्ही कितीही संसारामध्ये कितीही एखादी गोष्ट सांगा, तुम्ही जर करायचं यांनी जर ठरवलं, या कितीही नाही म्हटल्या तरी तुम्ही कितीही नाही म्हटले तरी, आणि तुम्ही नाही म्हटले का मग तर अजूनच जिद्दीवरत असतात. घ्यायची म्हणजे घ्यायची. संक्रांतीला काळीच साडी घ्यायची. विषय सांग. घरची कुठे खाते. जर घेतली नाही तर तुमच्या नावानं घरात भांडे आदळायला सुरुवात होते. बरं का महिला मंडळ, मला एक सांगा, तुमचं भांडण कोणाशी आहे? मग तुम्ही ते बिचारे भांडे का आदळता हो? यांच्यावर तुमचा काय राग आहे तो काढा ना. त्या भांड्यावरती का दोष काढतात? मी असंच कीर्तनात विचारलं, म्हटलं का आदळायचे भांडे? त्या म्हटले त्या भांड्यावरती यांचं नाव असतं, यांचं नाव पहिलं का आज होऊन यांचं, म्हणून भांडे आदळायचे. विठाला विठाला. शेवटी स्त्री हट्ट आहे आणि भगवान शिवजींनी सुद्धा हात टेकले. म्हटले ठीक आहे. बोलवलं विश्वकर्माला आणि सांगितलं या सोन्यातून काय करा. विश्वकर्माजींनी ते सोनं त्या ठिकाणी बघितलं आणि सांगितलं, प्रभू यामध्ये कितीतरी घरं होतील. भगवान शिवजी म्हटले काढा एस्टिमेट. भगवान विश्वकर्मा म्हणजे देवाचे इंजिनियर आहेत. आता आपण ज्या पद्धतीनं आपलं घर बांधण्यासाठी इंजिनियरकडे जातो, तेव्हाचे इंजिनियर विश्वकर्मा. सांगितलं, इन्स्ट्रुमेंट काढलं. म्हटले प्रभू यामध्ये 7 कोटी घरं सोन्याची तयार होतील. भगवान शिवजी म्हटले कशाची वाट पाहता, करा सुरू. झालं ना महाराज. भगवान विश्वकर्मा त्या ठिकाणी कारागीर आणले आणि त्या कारागिरामध्ये त्या समुद्राच्या मध्यभागी एक बेट होतं, त्याला लंका म्हणतात. त्या लंकेवरती हे सोनं जे आहे ते सोनं घेतलं आणि त्या सोन्यामध्ये 7 कोटी घरं त्या ठिकाणी बांधले. मग आता 7 कोटी घरं बांधल्यानंतर त्या घराच्या वास्तुशांतीला ब्राह्मण तरी तसाच लागेल ना मलिक महाराज. मग असा ब्राह्मण बघायचा. मग ब्राह्मण त्या ठिकाणी बघू लागले. आता असं त्या गावात आपलं येते म्हणस आहे ना, जिथं पिकतं तिथं विकत नाही. विठाला विठाला मग आता ब्राह्मण बघायचा. असा ब्राह्मण कोण? भगवान शिवजी म्हटले आहे कोण? रावण. रावणाला वास्तुशांती त्या ठिकाणी बोलवलं आणि वास्तुशांतीची पूजा सुरू झाली. वास्तुशांतीची पूजा सुरू झाल्यानंतर रावणानं त्या ठिकाणी पूजा मांडली. पूजा मांडल्यानंतर पूजा रावणानं त्या ठिकाणी सुरू केली. हातामध्ये पाणी घ्या. पाणी घेतल्यानंतर अपवित्र पवित्र सर्व वस्तगतो पिवा यस मरेत पुंडरीकाक्ष सभा या अभ्यंतर शुची. पाणी अंगावरती शिपडा, डोळ्याला पाणी लावा. पाणी लावल्यानंतर पाणी हातामध्ये घ्या. संकल्प सोडा, पाणी खाली सोडा. हात जोडा, गणपतीचं स्मरण करा. स्वस्ती नो इंद्रो वृद्धश्रवाः, स्वस्ती नो पूषा विश्वे वेदाः, स्वस्ती नो रक्षा अरिष्ट नेमी, स्वस्ती नो बृहस्पती दादा. तुम्ही माझ्याकडे काय पाहता, मी बामण नाही देशमुख आहे. सोडला महाराज संकल्प. संकल्प सोडल्यानंतर पूजा सगळी संपन्न झाली. पूजा संपन्न झाल्यानंतर भगवंत म्हटले दक्षिणा. माता पार्वती त्या ठिकाणी, माता पार्वतीला दम पडणं. माता पार्वती आलेल्या पाहुण्याला त्या ठिकाणी मध्ये लंकेमध्ये घेऊन जायच्या. लंकेमध्ये घेऊन गेल्यानंतर सांगायचं, हे बा हे आमचं देवघर आहे, हे आमचं किचन आहे, हे आमचं बेड आहे, ही आमची अशी रूम आहे, ही आमची तशी रूम आहे. कधी मध्ये आमचे गणेश महाराज मलिक महाराज आले तर त्यांना राहायलावरती व्यवस्था आहे. माता पार्वती तर तेच चाललं तिकडं. पण इकडं रावणानं विचार केला. भगवान शिवजी भोळे म्हटले, माता यांना आपण दक्षिणा मागायची तर दक्षिणा साधी मागून जमणार नाही. दक्षिणा साधी मागून जमणार नाही. रावणानं त्या ठिकाणी पक्का विचार केला आणि रावणाच्या डोक्यामध्ये खटका पडला, आपण ही लंकाच मागू. भगवान शिवजी वैराग्य आहे महाराज. शिव बोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते. हा
शिवजी आहेत भोळे आहेत महाराज. म्हटले दक्षिणा जर द्यायची असेल तर या दक्षिणेमध्ये मला ही लंकाच पाहिजे. भगवान शिवजींना काय महाराज, धर्म अर्थ काम मोक्ष तयान बाधिक क्रोध काम. भगवान शिवजींना काय क्रोध काय काम महाराज. घेतलं पाणी हातामध्ये, घे म्हटले लंका तुला. माता पार्वती तिकडं घरच दाखवणं चालू. भगवान शिवजी म्हटले अगं आपलं राहिलं नाही, रावणानं घेतलं. आणि मग त्या ठिकाणी रावणाला ती लंका दान दिली. आणि दान दिल्यानंतर पुढं काय झालं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. लंकेनं रावणाला सुख दिलं का हो. उलट ही लंकाच रावणाच्या विनाशाला कारण ठरली. विठाला विठाला म्हणून संपत्ती दोष त्या ठिकाणी सांगितलेला आहे. दोष या वास्तूला त्या ठिकाणी लागत असतो. म्हणून या वास्तूची त्या दोषामधून मुक्तता व्हावी याच्यासाठी आपल्या हिंदू वैदिक सनातन धर्मशास्त्रानं वास्तुशांती आणि गृहप्रवेश या रूढी परंपरा आपल्याला घालून दिलेल्या आहेत. एखादी वास्तू आपल्याला निर्माण करायची असेल, जर वास्तूचा आपल्याला संकल्प सोडायचा असेल, घर बांधायचं आहे, पण घर बांधण्यासाठी सुद्धा प्रारब्ध लागतं महाराज. काही लोक आपण बघा जन्मापासून तर शेवटपर्यंत दरिद्री, कष्ट करण्याची वेळ नाही, परिस्थिती नाही, मनस्थिती नाही. आशंकडून होतं का हो? नाही. त्याच्यासाठी कृपाच या ठिकाणी लागत असते. आणि अशा कृपेचा विचार बहिणाबाई आजच्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात. संत कृपा झाली, संत कृपा झाली, संत कृपा झाली, टाळकरी टाळ ठेकेवर. कृपा झाली, संत कृपा